तर मी चाललो आहे कानिफनाथांच्या दर्शनाला. अशा रोडवरनं जर का राईड करायला भेटत असेल आपल्याला सुट्टीच्या दिवशी तर अजून कायच पाहिजे. हा, पाऊस असल्यावरती 4 व्हीलर पाहिजे. शिवांश टाटा पोरगं लक्ष द्या तर निघू का ग. रामराम भावांनो, आवरून झालेलं आहे माझं. सकाळी आज 12 वाजले आणि आज मला आहे वीक ऑफ, सोमवार आहे आज. आणि मी निघालो आहे देवाला. कुठल्या देवाला निघालो आहे ते तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो. आज मोटो व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये आहे आपण. पण विषय असा आहे की आपण हे करणार आहे, R15 नाही मोपेडवरती जाणार आहे. हे निघू का. आपण चाललो आपली ही गाडी घेऊन मोपेड. ही या गाडीचा जरा बॅटरीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं बंट्या R15 येतो आहे. तसं R15 पण सर्व्हिसिंगला आलेलीच आहे, पण हिची बॅटरी चेंज करायची आणि त्याला आता टाईम नाही आहे. ज्यावेळेस चेंज करायचं त्यावेळेस तर येईल. पण आपल्याला गाडी आज हीच परवडणार आहे, कारण आत्ता तर पाऊस नाही आहे, आता ऊन पडलं आहे. पण पाऊस कधीही येऊ शकतो, पावसाचा काय नियम नाही. फुलं घरनं नेली असती पण ती कोमेजून जाणार, त्यामुळं घरनं फुलं नेत नाही मी. डिक्कीत आपल्या काय बघू, लागणारं सामान तर आहे. आता विषय असा आहे की हे डिक्की जरा आहे चांगली. प्रॉब्लेम काय माहिती का, जिथं मी जाणार आहे ना पुढे गेलो सांगतो. जाऊ दे, सगळं इथंच सांगलं, पुढं काय सांगणार मी तुम्हाला. एका स्टार्टरमध्ये चालू झालेली आपली गाडी, कारण काल जरा वापरली होती गाडीला. ह्याची गाई बघा, बाहेर जायची. बाहेर जातो, पाऊस पडायला लागला की येऊन बसतो दाराजवळ. चल तिकडं असा घुसतोय. ही अशी मला कसरत करायला लागते त्याला, बाहेर जाऊन द्यायचं नसेल तर. हे आवळ्याचं झाडं बघा किती वाढले. ठीक आहे, चला निघालो आहे आता आपण देवदर्शनासाठी. खूप दिवस झालं कुठंच गेलो नव्हतो. म्हणजे गेलो होतो अक्कलकोटला, पण आपल्या घराजवळ कुठंच गेलो नव्हतो. आणि जिथं चाललो आहे मी तिथं मला खूप दिवसापासूनच जायचं होतं. कारण मी आधी ज्यावेळेस लहान म्हणजे तसं 8वी 9वी 10वीत होतं ना, त्याच्या पण पुढं जरा 11वी 12वीपर्यंत सारखं जायचो. पण नंतर बंद झालं, ते बंदच झालं. तर मी चाललो आहे कानिफनाथांच्या दर्शनाला. कानिफनाथांच्या दर्शनाला चाललो आहे. आता ते एरियाचं नाव मला लक्षात नाही आहे, गुगल मॅपला आहे सगळं. जर का तुम्ही सिटीत येत असाल ना तर तुम्हाला बोबदेव घाटातनं रोड आहे. आणि मी राहतो खेड शहापूरमध्ये, तर मला बोबदेव घाटातनं जायची काही गरज नाही. माझ्या इथून अजून जवळ आहे. हे जरा पावसामुळं रोड खराब आहे. इथे तर डबकंच साठायचं. ते आता कंपनीवाल्यांनी इथं माती बिती टाकून जरा केलं आहे ते नॉर्मल. हां, तर काय कुठं होतं मी. हां, कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे मी. तर बोबदेव घाटातनं रोड आहे सिटीने जे जातात त्यांना. आणि ह्या साईडला जे राहतात ना कात्रज किंवा नाही, कात्रजवाल्याला पण तिकडनंच रोड आहे बोबदेव घाटातनं. हे धायरी बिरी ज्या साईडला राहतात ना त्यांना जर का गर्दीतनं यायचं नसेल, म्हणजे जे खडी मशीन चौकात जी गर्दी लागते त्या गर्दीत खेळत बसायचं नसेल, तर आपल्या या हायवेने म्हणजे सातारा हायवे जो आहे ना त्या हायवेने आला तर तुम्हाला हा रोड सोपा पडेल. धायरी, गारमाळ, नरी तिथं राहणाऱ्यांसाठी. माझ्यासाठी तर खूपच जवळ आहे. तर आपला जो नारायणपूरचा जो रोड आहे, जिथं मी खूप वेळा गेलो आहे आणि त्याचे व्हिडिओ पण बनवले, तोच रूट आहे. फक्त एक टर्न आहे पुढे गेल्यावरती. तुम्हाला सगळा रोड तर मी दाखवणारच आहे, कारण आता पावसाळा आहे चालू आहे. तर मग पावसाळ्यामध्ये इथला निसर्ग बघण्यासारखं आहे. आणि ही गाडी न्यायचं खरं कारण म्हणजे असं की तिथं गेल्यावरती आहे ना माझ्यासोबत कोण पार्टनर नाही आहे. त्या पार्टनरबद्दल पण मी सांगतो जरा.
पार्टनर नाही आहे तर मला सगळं काढून डिक्कीत ठेवावं लागणार आहे, कारण तिथं आता माहीत नाही सोय असेल मोबाईल ठेवायला, कॅमेरे ठेवायला असेल सोय तर मग चांगली गोष्ट आहे. पण जर का सोय नसेल ना तर तिथं सगळं उघड्यावर ठेवून मंदिरात आतमध्ये जावं लागतं, कारण मंदिरात बॅग घेऊन जाताच येत नाही. ते पण एक वेगळा अनुभव आहे, तो पण एक दर्शनाचा जो कुठंच बघायला भेटत नाही. तसं दर्शन आहे तिथं. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो आहे. खूप भारी येते. मी तिथं तुम्हाला गेल्यावर सगळं दाखवतो. निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम शांतता आहे. सगळं दाखवणार आहे तुम्हाला आज मी प्रॉपर. हा जरा रोड खराब आहे, समोर आपला मर्याई घाट आहे. तर आपण घाटात गेलो ना की मग बोलायला चालू करू. बघा आपण आपला मर्याई घाट, असं एकदम घाट पण एकदम असं खुश वाटते. खुश म्हणजे असं एकदम हिरवं म्हणजे एकदम खुश वाटते. हे तर काहीच नाही. अजून तर लय भारी असतं पावसात. पाऊस जेव्हा पडत असेल ना कंटिन्यू चालू, त्यावेळेस तर लय भारी दिसतं. आणि ह्या घाटाचं नाव आहे मर्याई घाट, कारण घाटाच्या वर गेल्यावरती मर्याई माताचं मंदिर आहे. आणि खाली आपल्याची कासुर्डी. तर आपला छोटासा घाट इथं संपलेला आहे. आणि इथं लेफ्ट साईडला बघा मर्याई माताचं मंदिर आहे. संपला आपला इथं घाट. आणि ओरिजिनल निसर्गाची सुरुवात हा घाट संपल्यानंतर चालू होती. बघा फक्त लेफ्ट आणि राईट साईडला बघत राहा. कसं आहे जन्नत. राईट साईडला बघा इकडं इकडं भाताची शेती चालू आहे. इंद्रायणी राईस इथं आम्हाला तर लय स्वस्त भेटतो. आणि ह्या साईडला आहे ना चतुर्मुख महादेवांचं मंदिर आहे. अशा रोडवरनं जर का राईड करायला भेटत असेल आपल्याला सुट्टीच्या दिवशी तर अजून कायच पाहिजे. हा पाऊस असल्यावरती 4 व्हीलर पाहिजे, पण काय फरक नाही पडत एवढा. आत्ता एवढा पाऊस नाही, म्हणजे एकदम बारीक थेंब पाऊस पडतो आहे. पण काय एवढा प्रॉब्लेम नाही. जर्किंग आपण रेनकोट वगैरे आणलेलं आहे, तर खूपच काय वाटलं तर रेनकोट आपण घालू, कारण आपले कपडे वॉटरप्रूफ नाही आहे. कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण मी जास्त पावसात असेल तर वापरणार नाही. हो इथं चतुर्मुख महादेवांचं मंदिर इकडनं आतमध्ये. खूप भारी मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि अजिबात गर्दी नसती. तुम्हाला वाटलं तुम्ही तिथं अभिषेक वगैरे पण करू शकता स्वतः, इच्छा असेल तर. मागं आहे सगळी सोय करता येतं. खूप वेळ बसू पण शकता इथं मेडिटेशन वगैरे करत. तर हा आपला सासवड लिंक रोड आहे. हा म्हणजे हा रोड सासवडला जातो. तिकडनं पुढं मग सासवडच्या पुढे जे काही गोष्टी येतील, जेजुरी, फलटण, पंढरपूर, सोलापूरलाही जाऊ शकतो. मी याच रोडने जातो सोलापूरला. जे बघतात मला आधीपासून त्यांना माहिती आहे. गाडीला काही मीटर चालू नाही आहे, पण 50-60च्या स्पीडने असं लागतं आपण. बघा डोंगर बघा कसं आहे, एकदम हिरवेगार डोंगर. काय भारी वातावरण आहे इथं, काय सांगायचं तुम्हाला. थंड वारं सुटलं आहे. ऑब्वियस पावसाळ्या म्हणलं थंडच वारं सुटणार आहे. पण जे वारं असं त्रास देतं ना, थंड जे त्रास देणारं वारं असं तसं नाही, एकदम शांत थंड वारं आहे. त्यामुळे जर्किंग घालायची मला आत्ता काही गरज नाही आहे. आणि आता ह्या साईडला विला वगैरे भरपूर व्हायला लागलेले आहेत, कारण पर्यटन स्थळच व्हायला लागलेले आहे हे. मग रिलॅक्स होण्यासाठी. हां बाकी असं इथं काय तुम्हाला धबधबे वगैरे काय नाही भेटणार आहे. यायचं निसर्गामध्ये 2 दिवस रिलॅक्स करायचं, जायचं घरी. खाली तळ आहे इथं दिसतंय का, ते झालेले रिसॉर्ट झालेले. त्यांची काय प्राईस माहीत नाही, पण 1000-2000 रुपये असेल पर हेड, खाणं पिणं सगळं. मी घरला निघताना काय नाश्ता वगैरे काहीच केलेलं नव्हतं, काहीच खाल्लं नाही, फक्त कॉफी पिली. कारण म्हणलं बाहेर चाललो आहे तर ह्या रोडनी जाताना ना एका ठिकाणी 1 नंबर वडापाव भेटतो. आधीच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण असेल ते. तो वडापाव मला खूप आवडतो. असा फॅन्सी नाही आहे की बाहेरीतल्या चटण्या त्यामध्ये अजून काय भरून वगैरे, तसा वडापाव नाही. साधा सिंपल वडा पाव आणि मिरची. पण वड्याची जी टेस्ट आहे ना ती खतरनाक आहे. बघा इथं राईट साईडला जी आहे ना छोटीशी टपरी, काळूबाई टी हाऊस अँड स्नॅक्स, तिथं 1 नंबर मला आवडतं. आता आपण इथं वडापाव खाणार आणि मग निघणार आहे, कारण काय खाल्लेलंच नाही मी. काका 2 वडापाव द्या की. आपलं वडापाव 2च घेतलेले, जास्त नाही, कारण परत बसायचंच आहे आपल्याला. पाऊस बी पडतोय जरा बाहेर. वडापाव खासतो तोपर्यंत थांबला ठीक आहे, नाही तर मग रेनकोट घालायचं आणि निघायचं.
झाले आता आपलं खाऊन पिऊन म्हणजे पाणी पिऊन झाले आणि 2 वडापाव खाऊन झालेले आहेत. आता पोट मस्त टामटूम भरलेलं आहे. थेट आता कानिफनाथांच्या मंदिरात जायचं आपल्याला. रोड थोडासा खराब आहे इथं, पण एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे. एवढं खराब तर असलाच पाहिजे, स्पीड मेंटेन राहतो. मनाचं सांत्वन करायचं. साईडला बघा कसं आहे, हिरवंगार मैदान, हिरवंगार डोंगर, कायच पाहिजे अजून. ऊन पडले, जरा जरा पाऊस पडत होता, तो पण आता बंद झालेला आहे. आता मी कुठं थांबायची गरज पडणार नाही याचा प्रयत्न करणार आहे पूर्णपणे, कारण आता बघा 1 वाजायला आला आहे. जरासा जवळ आलेलं आहे आता आपण. ह्या साईडला आहे ना, राईट साईडला नारायणपूरला रोड जातो. पूर्ण रोड होते, म्हणजे पूर्ण टर्न आहे. दाखवतो मी तुम्हाला. हो का, सासवड, चांबळी, कोडीत. त्या साईडला कोडीत आहे, ह्या साईडलाच नारायणपूरला रोड जातो. आणि ह्या साईडला सरळ आहे ना, हा रोड आहे ना सासवडला पण जातो बरं का. ह्या रोडपेक्षा ह्या नारायणपूरच्या रोडने सासवडला जावा, तो जरा चांगला रोड आहे. इकडनं रोड आहे ना गावातनं जातो, तर आपल्याला इकडनं जायचं आहे कानिफनाथसाठी. कानिफनाथ सरळ गेल्यावरती गावातनं लेफ्ट साईडला आहे. तुम्हाला जर का पुण्याच्या जवळ म्हणजे असं माहीत नसेल त्यांच्यासाठी त्यांना सांगते, निसर्गरम्य वातावरण पाहिजे असेल ना तर ह्याच रोडने जावा, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर. फक्त देवालाच जायचं असेल डायरेक्ट लवकर दर्शनाला तर तुम्हाला जे सोयीस्कर पडेल, गुगल मॅपला आहेच मंदिर, मग तसं तुम्ही जाऊ शकता. तसं इथून पण रोड चांगला आहे, काही खराब नाही आहे, 1 नंबर रोड आहे. आधी खराब होता हा रोडचा का, आता चांगला झालेला आहे. पावसाचं वातावरण तर दिसतं आहे, पण पडत नाही आहे अजून, चांगली गोष्ट आहे. हो का, आता आपण चांबळी गावातनं बाहेर पडतो आहे. का थांबवते ती गाडी. राईट साईडला सासवड, नारायणपूर, सोलापूर आणि ह्या साईडला कानिफनाथ. इथून सरळ रोड आपल्या सिटीत पण जातो, जो खडी मशीन चौक, कात्रज बित्रज त्या साईडला. पण आत्ता आपण चाललो आहे कानिफनाथांना. हा आहे आपला कानिफनाथांचा रूट. आणि इथं आम्ही आहे ना आधी, आता कसं म्हणजे आता जर का लांब जायचं आहे, समजा मला आता जायचं आहे समजा उज्जैनला जायचं आहे किंवा कैचीधामला गेलो मी, तिथं जाताना कसं पैशाची साठव परत सुट्ट्या हे बघावं लागतं आत्ता लांब जाण्यासाठी. तसं ज्यावेळेस मी आधी यायचो ना कानिफनाथाला, तसं मी माझे मित्र तसे पैशाची जुळव आणि सुट्ट्या ह्याचं नियोजन करायचं. म्हणजे त्यावेळेस आम्हाला खूप लांब वाटायचं, लहान होतं ना यायचं आम्ही, तर खूप आठवणी आहेत. पण ते आता मित्र सगळे त्यांच्या मार्गाला लागलेत, म्हणजे जॉब वगैरे, आणि सोमवारचं कोणाला सुट्टी नसती तर कोणाला सोबत आणता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की सोबत कोण नाही का, मला सोबत सारखं लागतं कोण ना कोणतरी. पण ह्या गोष्टीवरती तुमचा किती विश्वास आहे मला माहीत नाही, पण माझा लय विश्वास आहे की कुठल्याही मंदिरात जर का जायचं असेल तर त्या देवाने तुम्हाला बोलवल्याशिवाय तुम्ही तिथं जाऊ शकत नाही, ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. आणि कानिफनाथाला मी जसं सुरुवातीला म्हणलं की मला खूप दिवस झाले यायचे, पण यायला जमत नाही आहे, त्यावेळेस मी कोणतरी सोबत यावं ह्या अपेक्षेने राहून जायचं. कधी ते तयार व्हायचे पण माझा प्रॉब्लेम यायचा, कारण ते बहुतेक त्यांना बोलवलेलं नसायचं. आणि कधी मी माझ्यासोबत कोण आलं नाही म्हणून मी यायचं कॅन्सल करायचो, असं लफडं व्हायचं. त्यामुळं आज मी ठरवलं की तरी फोन लावून बघितलेच मी 1-2 जणांना, सोमवार असल्यामुळं कोणाला टाईम नाहीच आहे, त्यामुळे मी म्हटलं आता निघावंच, आपल्याला बोलवलं तर आपण तरी जाऊन यावं. बाकी कार असती तर मग बायकोला आणि पोराला घेऊन आलो असतो, पण आता पप्पा जातात त्यामुळं 2 व्हीलरवरती एवढ्या लांब दोघांना घेऊन यायचं म्हणलं ते पोरगं बसत नाही नीट, लय गोंधळ घालतं, मागं उभं राहायचं असतं त्याला, नीट बसायचं नसतं. परत पाऊस आपल्या इथं लयच जोरात पाऊस असतो, त्यामुळं म्हणलं नकोच, एकटंच जाऊन यावं. तसंही मला 2-3-4 वाजायच्या आत पोचायचं आहे घरी. आता 1 वाजला आहे, पोचतो आपण आरामात, पोचते, काय प्रॉब्लेम नाही आहे. समोर कमान आली आहे बघा राईट साईडला, आता ॲक्शन कॅमेरामध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण आली आहे कमान, तिथनं आतमध्ये वळायचे राईट साईडला बघा, राईट साईडला
कमाने दिसतील तुम्हाला, रोडवरनं दिसून येतील लगेच. आदेश. इथं पण गावं लागतात 1-2 बारकी. आधी इथं रोड काहीच नव्हता, हा डांबर आहे ना, काहीच नव्हतं रोड. साईडला दोन्ही साईडला शेतजमिनी आहेत, मग शेतजमिनीच्या मधनं असं रोड असायला पाहिजे, तसाच रोड होता. पण आता डांबरी रोड झालेला आहे, चांगली गोष्ट आहे, प्रगती. हे खूप आधीच झालेलं असणार आहे, मी खूप दिवसानंतर नेतो आहे. पण इथं यायला तुम्हाला, मला वाटतं गाड्या येतात वाटतं, बस पीस. आता वर गेलो कळलं, आता मला लक्षात नाही आहे, पण बस येते मला असं वाटतं आहे. आणि समोरच्या डोंगरावर दिसतंय ना, ते मंदिर आहे, मला इथनं दिसतंय. ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, मोबाईल असं दाखवलं असतं, पण आपल्याला तिथं जायचं, तिथं काय प्रॉब्लेम नाही आहे. समोर आहे बघा कानिफनाथांचं मंदिर डोंगरावरती. तो तर घाट लय खतरनाक आहे. आता रोड झाला आहे तिथं, आधी रोड नव्हता ना, त्यावेळेस असं गाडी म्हणजे नाही का, आपल्याला मौसममध्ये जावं लागतं ना फास्ट, अडकू नये म्हणून, तर गाड्या अशा उडत जायच्या दगडांवरून. मजा यायची त्यावेळेस. आत्ता पण मजा येते, फक्त सोबत कोण नाही आहे. असं ते काही प्रॉब्लेम नाही. इथं लॉज पण झाले आता बघा. लॉज काय इथं हे जे साईडला कंपनीचं आहे हे पण नव्हतं आधी, काय खूप दिवसानंतर नावलं आहे मी. हे खूप वेळा झाला, आता खूप दिवसानंतर नावलं आहे, आता नाही बोलणार. पण लॉजेस वगैरे झालेले आहेत, चांगलं आहे यार, भारी. येतात भरपूर लांब नाही येतात ना, कारण हे इथं नाथांनी तपश्चर्या केली होती खूप दिवस, वर्ष म्हणजे. तर सिद्धस्थान आहे. आणि शब्द योग्य आहे का नाही माहीत नाही, पण युनिक पण आहे खूप. ते तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो मी. माझ्या मते म्हणजे माझ्या अनुभवानुसार जेवढं आत्तापर्यंत मी फिरलो आहे त्यानुसार तर असं मंदिर हे एकच आहे. हे असं मी का म्हणतो आहे ते तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. वर जायला घाट आहे जरा, ह्या घाटाबद्दल बोलत होतो मी. मस्त गेले खरंच, मस्त गेले. आणणार एक दिवशी सुट्टी बिट्टी भेटली ना, पोराला आणि बायकोला घेऊन येतो. बाकी सगळे आलेले आहेत, शेता नाही आलेली कधी. शिवांचा तर काही संबंधच येत नाही यायचा. लय चढी तुम्हाला दाखवतात पुढं. हां, तर 2 व्हीलरवर आणलं असतं इथं मला त्रास झालाच असतं, जरा चढवायला गाडी उतरवायला लागलं असतं. कारण आता आपली गाडी आता जरा जुनी झाली ना. हो का, चढ कसं आहे. हे आधी सगळं कच्चा रोड होता आधी. त्यावेळेस खूप खतरनाक ॲडव्हेंचर असायचं. त्याला एवढाच अजून एक टर्न आहे, नंतर ना आपलं मंदिर आहे. इथं पोरांना खेळायला पण आहे, पण बंद केलेलं आहे. आलं आपलं मंदिर. कॅमेरा चालू आहे का? आहे. आलं आपलं मंदिर. इथं आहे ना, तुम्हाला दाखवतो. एक भेळ भेटती. भेळ सगळी नॉर्मलच आहे, पण त्याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने बनवतात. असली भारी लागते ना ती भेळ की त्याचं प्रमाणच नाही म्हणजे. आणि ते इथे हे पहिलं जे दुकान आहे ना तिथं लय भारी. हे समोर आपलं मंदिर दिसलं. इथं पण खाली गाडी पार्किंगला लावू शकता तुम्ही. आणि इथं समोर पण आहे, आणि वरती पण जाता येतं, पण आता ते चालू आहे का बंद आहे मला माहीत नाही आहे. मी एकदा ट्राय करणार आहे, बघणार आहे वर जायला आहे का चालू. कारण इथं पायऱ्यांनी काही लेवर नाही आहे, प्रॉब्लेम नाही त्याचा काय. पण मला जरा सामान ठेवायचं नाही बॅगेत, जरा जवळ असलेलं बरं. त्यामुळं इथून रोड आहे, उघडा असेल तर आपण जाऊया. काय लिहिलं इथं? हाय रोड चालू आहे. कधी चालू असतो कधी बंद असतो, त्यामुळं ते तुमच्या नशिबावरती आहे पूर्णपणे. बघा मंदिर आपलं लगेच इथं मागणं आलं ना की मंदिराजवळच येतं पूर्ण. इथे पण काहीतरी नवीन होते. आलो आपण आपल्या मंदिराजवळ. हे आहे कानिफनाथांचं मंदिर, आदेश. तर आता हे जे समोर तुम्हाला दिसतोय बारका स्क्वेअर, तर त्या स्क्वेअरमधनंच आतमध्ये दर्शनाला जावं लागतं. जसं तुम्ही आत जाताय तसंच तुम्हाला बाहेर यावं लागतं. म्हणजे पाय पहिल्यांदा बाहेर काढायला लागतात आणि मग बाहेर यावं लागतं.
मागं तुम्हाला दिसतंय ना, हत्तीच्या कानातनं ते बाळ येतात ते आहेत कानिफनाथ. त्यांचा कानिफनाथांचा जन्मच हत्तीच्या कानातनं झाला येतो, त्यामुळे त्यांना कानिफनाथ असं नाव पडलेलं आहे. असे जे सगळे नवनाथ आहेत त्यांचे नाव त्यावरूनच पडलेले, जसं त्यांचा जन्म झालेले आहेत. हे बघा दिसलं, हे आहेत कानिफनाथ. पायऱ्यांनी जर का आलात तुम्ही तर इथनं रोडेवर यायला लय उंच नाही आहे, चांगलं आहे, म्हणजे जवळच आहे, काय असं त्रास नाही. पण ते माझ्याकडे भरपूर सामान होतं त्यामुळे मी गाडी घेऊन आलो वर. इथं धागा बांधतात हातात, तर हा नक्कीच बांधून घ्यावा. इथं पार्किंगमध्येच आपल्या पांडुरंगांचं मंदिर आहे, हे नवीन झालेलं आहे, अजून बांधकाम चालूच आहे. इथलं पण दर्शन घेऊया आपण आणि निघूया. पांडुरंगांचं मंदिर, हनुमान महाराजांचं मंदिर आणि महादेवांचं मंदिर, असे 3 मंदिरं तिथं लाईनीत. आणि हे जे मेन मंदिर आहे आपलं गणनाथांचं, तिकडनं खाली गेल्यावर पण मंदिर आहे, वरती गणपती बाप्पांचं मंदिर आहे. पाऊस येतोय थोडा थोडा, आता मला वाटते रेनकोट घालावं, मस्ती करून चालणार नाही पावसासोबत, निसर्गासोबत मस्ती परवडणार नाही आपल्याला. आता मी आहे ना, आता शूट नाही करणार आहे, काय आता नाही शूट करणार, कारण पाऊस पडतो आहे. त्याची बॅटरी पण लो झाली आहे, ते सगळं सेट करावं, ते त्याचा अर्थ नाही आहे. तर बघा हे मंदिर आहे असं. याच इथं अन्नछत्र पण आहे, चालू असतो प्रसाद, पण आता संपलेला आहे नेमकाच. तर या ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस दर्शन घ्या, आरामात निवांत थांबा इथं आणि मग जा. हे बघा हे अन्नछत्र इथं झालं. आपण तयार, निघावं आता डायरेक्ट घरी. मध्ये आधी कुठं थांबायचं नाही, खाणार होतं तिथं वेळ, आणि एकट्याने खाण्यात काय मजा नाही, कोणतरी सोबत पाहिजे. इथं तर आता ट्रॅफिक झाले, 2:30 वाजलेले आहेत आणि आत्ता पोचले मी घरी. दर्शन वगैरे करून पोरगं झोपले, हे जे टप्पा झाले. मस्त झालं आहे दर्शन, मस्त होतं वातावरण. पावसाने जास्त काय हे दिलं नाही, ताण दिला नाही पावसाने. आता आले, आता आवरणार, झालं, संपलं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला मंदिर आवडलं असेल, टूर आवडला असेल तर मंदिरात जावा, दर्शन घ्या. खूप भारी वातावरण आहे तिथं, खूप भारी वाटतं. एवढंच की लेडीज जे आहेत त्यांना बाहेरनं दर्शन घ्यायला लागतं, पुरुषांना वरचं शर्ट काढून आतमध्ये जावं लागतं, लेदर काय अंगावर ठेवायचं नाही. एवढंच आहे. मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.